आयुष्य आपल्याला दुसरी संधी नक्की देतं, ज्याला उद्या असं म्हणतात. मानवी जीवनात चुका, अपयश, निराशा आणि ताणतणाव हे घटक अपरिहार्य आहेत. अनेकांना असं वाटतं की एकदा अपयश आलं की त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. पण मानसशास्त्र सांगतं की माणूस जन्मतःच रेझिलियन्स, लवचिकता घेऊन जन्माला येतो. म्हणजेच अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची क्षमता. आयुष्य आपल्याला दुसरी संधी नक्की देतं, ज्याला उद्या असं म्हणतात. हा विचार केवळ प्रेरणादायी नसून वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाला आहे. नंबर 1. संधींचं मानसशास्त्र. उद्या म्हणजे मानसिक पुनर्बांधणी. मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह अप्रेशल थेरी, लॅझरस आणि फोकमन 1984 हे मांडतात की आपण एखाद्या प्रसंगाकडे कसं पाहतो यावर आपली भावनिक प्रतिक्रिया ठरते. म्हणजेच आजचा अपयशाचा प्रसंग आपण जर संपलं असा विचार करून पाहिला तर तणाव आणि निराशा वाढते. पण हाच प्रसंग आपण ही शिकण्याची संधी आहे, उद्या मी बदल करू शकतो असा विचार करून पाहिला तर मानसिक ऊर्जेचं पुनर्बांधणी, मेंटल रिस्ट्रक्शन घडतं. संशोधनात दिसून आलं आहे की पॉझिटिव्ह रिफ्रेमिंग करणारे लोक अपयशानंतर लवकर सावरतात. उद्या ही संकल्पना प्रत्यक्षात आपला मेंदू निर्माण करतो. म्हणजे मेंदू आपल्याला होप सर्किट्राय, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि वेंट्रल स्ट्रेटम या भागांमधील नेटवर्क सक्रिय करून नवीन प्रयत्नासाठी प्रेरित करतो. नंबर 2. न्यूरोसायन्स मेंदूतील दुसरी संधी यंत्रणा. न्यूरोसायन्सनुसार जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो आणि त्यात अपयशी होतो तेव्हा डोपामिन रिवॉर्ड सिस्टीम मंदावतो. पण नवीन ध्येय किंवा नव्या प्रयत्नाचा विचार झाला की हाच डोपामिन मार्ग पुन्हा सक्रिय होतो. 2012 मध्ये स्क्लट्स एटाल यांच्या प्रयत्नात उंदरांना बक्षीस मिळालं नाही, पण पुन्हा प्रयत्न केल्यावर त्यांनी ते मिळवलं. त्यांच्या मेंदूत डोपामिनची पातळी पुन्हा वाढली. याच मानवांवरील प्रयोगात एरर रिलेटेड निगेटिव्हिटी ERN या EEG पॅटर्नमध्ये दिसतं. जेव्हा आपण चूक ओळखतो तेव्हा मेंदू लगेच शिकण्याची तयारी करतो. म्हणजेच उद्या ही केवळ काल्पनिक संधी नाही, ती मेंदूची ॲडॅप्टिव्ह प्लास्टिसिटी जुळवून घेण्याची क्षमता आहे. नंबर 3. मानसशास्त्रीय प्रयोग. अपयशानंतरची शिकण्याची संधी. कॅरोल ड्वेक यांचा ग्रोथ माइंडसेटचा प्रयोग. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॅरल ड्वेक यांनी 1998 मध्ये मुलांवर प्रयोग केला. काहींना सांगितलं की तुमची बुद्धिमत्ता ठरलेली आहे, फिक्स्ड माइंडसेट, तर काहींना सांगितलं की तुम्ही प्रयत्नांनी अधिक चांगलं करू शकता, ग्रोथ माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट गटाने अपयशानंतर प्रयत्न थांबवले. ग्रोथ माइंडसेट गटाने अपयशानंतरही अधिक सराव केला व यश मिळवलं. हा प्रयोग दाखवतो की उद्या या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे लोक प्रत्यक्षात दुसऱ्या संधीचा वापर करतात. लर्न ऑप्टिमिझम मार्टिन सेलिग्मन. सकारात्मक मानसशास्त्राचे जनक मार्टिन सेलिग्मन यांनी लर्न हेल्पलेसनेस आणि लर्न ऑप्टिमिझम यावर प्रयोग केले. निराशाजनक परिस्थितीतही आशावादी विचार करणारे गट पुढच्या वेळी अधिक चांगले परिणाम देतात. हा सिद्धांत आयुष्य आपल्याला दुसरी संधी देतं या विचाराशी थेट जोडलेला आहे. नंबर 4. उद्या आणि भावनिक आरोग्य. आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात अनेकांना असं वाटतं की आज झालेलं नुकसान, चूक किंवा अपयश हे कायमचं आहे. पण मानसशास्त्र सांगतं की भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी टेम्परल डिस्टन्सिंग, वेळेचं अंतर निर्माण करणं ही पद्धत उपयुक्त आहे. जेव्हा आपण स्वतःला म्हणतो आज झालं पण उद्या मी नव्याने सुरू करू शकतो, तेव्हा तात्कालिक वेदना कमी होते. रेस्नर हार्शिल्ड एटाल 2011 यांनी दाखवलं की भविष्यातील स्वतःची कल्पना, फ्युचर सेल्फ कंटिन्युटी करणारे लोक दीर्घकालीन चांगले निर्णय घेतात आणि तणावातून सावरतात. उद्या ही भावनिक रिसेट बटन सारखी आहे. नंबर 5. लवचिकता, रेझिलियन्स वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय. उद्या ही संधी खऱ्या अर्थाने वापरायची असेल तर खालील मानसशास्त्रीय पद्धतींचा उपयोग होतो. स्वप्रतिबिंबन, सेल्फ रिफ्लेक्शन. दिवसाच्या शेवटी 3 गोष्टी लिहिणं, काय शिकलो, काय चांगलं झालं आणि उद्या कसं सुधारता येईल. ही पद्धत पॉझिटिव्ह जर्नलिंग म्हणून ओळखली जाते. संशोधनात दिसून आलं आहे की 2 आठवड्यातच चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. माइंडफुलनेस. काबर्ट झीन यांच्या माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन MBSR कार्यक्रमाने दाखवलं आहे की ध्यानामुळे अपयशानंतरही मानसिक स्थिरता मिळते आणि भविष्यातील संधीसाठी ऊर्जा टिकते. नवीन ध्येय ठरवणं, गोल रिसेटिंग. अपयशानंतर लगेच लहान साध्य होणारी ध्येय ठरवल्यास मेंदूचा रिवॉर्ड सिस्टीम पुन्हा सक्रिय होतो. नंबर 6. उद्या या संकल्पनेतून मिळणारे मानसशास्त्रीय फायदे. आशा, होप,
स्नायडर्स होप थेअरीनुसार आशा हे मानसिक आरोग्याचं महत्त्वाचं भाकीतक आहे. उद्या ही संकल्पना आशेला पोषण देते. स्वतःवर विश्वास, सेल्फ इफिकॅसी. बंडुरा यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा आपण स्वतःला मी पुन्हा प्रयत्न करू शकतो असं म्हणतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. तणाव कमी होणं. उद्याच्या विचारामुळे कॉर्टिसॉलची पातळी, स्ट्रेस हार्मोन कमी होते. नंबर 7. भारतीय मानसशास्त्रीय व तत्वज्ञानिक दृष्टिकोन. भारतीय परंपरेतही उद्या किंवा नवीन संधी ही संकल्पना खोलवर आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्वेरेदात्मनात्मान. प्रत्येक क्षणी माणसाला स्वतःला उचलण्याची संधी आहे. योग्य ध्यान, प्राणायाम या साधना माणसाला आजच्या अडचणींपलीकडे जाऊन उद्याची तयारी करून देतात. मानसशास्त्रज्ञांनी अलीकडे इंडियन सायकॉलॉजी या नव्या शाखेत याचा अभ्यास सुरू केला आहे, ज्यात कर्म, पुनर्निर्मिती, रिकन्स्ट्रक्शन आणि फ्रेश स्टार्ट इफेक्ट यांना महत्त्व दिलं आहे. नंबर 8. फ्रेश स्टार्ट इफेक्ट. आधुनिक संशोधन. 2014 मध्ये वॉर्टन स्कूल, कॅथरीन मिल्कमॅन ॲटॉल यांनी फ्रेश स्टार्ट इफेक्ट वर संशोधन केलं. त्यात दिसून आलं आहे की नवीन वर्ष, नवीन महिना किंवा सोमवार सारख्या नवीन सुरुवात दर्शवणाऱ्या वेळेत लोक जास्त प्रेरित असतात. उद्याही यात सायकोलॉजिकल रिसेटचं दैनंदिन स्वरूप आहे. नंबर 9. प्रॅक्टिकली कसा उपयोग करावा. उद्या या दुसऱ्या संधींच्या विचाराला जीवनात उतरवण्यासाठी काही सोप्या पण वैज्ञानिक पद्धती. रात्री झोपण्यापूर्वी आज काय चांगलं झालं, काय चूक झाली, उद्या काय सुधारू शकतो हे लिहिणं. अपयशानंतर लगेच स्वकरुणा, सेल्फ कंपॅशन ठेवणं. क्रिस्टिन नेफ यांच्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की स्वतःला माफ करणारे लोक पुढच्या प्रयत्नात यशस्वी होतात. छोट्या गोष्टींनी सुरुवात करणं. बिहेवियरल ॲक्टिव्हेशन थेरपी मध्ये याचा वापर होतो. मानसशास्त्रीय संशोधन, प्रयोग आणि भारतीय तत्वज्ञान यांचं एकत्रित चित्र हेच सांगतं, आयुष्य आपल्याला दुसरी संधी नक्की देतं, ज्याला उद्या असं म्हणतात. ही दुसरी संधी केवळ प्रेरणादायी नाही तर जैविक, मेंदूची रचना, भावनिक, तणाव व्यवस्थापन, वर्तनात्मक, नवीन ध्येय आणि आध्यात्मिक, स्वतःवर विश्वास अशा सर्व पातळ्यांवर खरी आणि परिणामकारक आहे. अपयश, ताणतणाव किंवा चूक झाली तरी उद्या हा सायकोलॉजिकल रिबूट आपल्याकडे असतो. त्याचा योग्य वापर करणं हेच जीवनातील प्रगतीचं गमक आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.